आज मी तुम्हाला मस्तपैकी कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये कोथिंबीरचे मऊ लुसलुशीत खमंग आणि टेस्टी असे पराठे किंवा तुम्ही ह्याला थेपलासुद्धा बोलू शकता. तर खूप छान लागतात, खायला भारी लागतात, बनवायला सोपे आहे. तर नक्की एकदा ट्राय करा आणि आवडले तर लाईक करा. बघू शकता किती छान असे हे कोथिंबीरचा पराठा तयार झालेला आहे. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती. तर इकडे मी थोडीशी हिरवी कोथिंबीर अशी धुवून स्वच्छ सुकून घेतलेली आहे. तर आपल्याला ह्याला जरा आता बारीक कट करून घ्यायचं. जितकी लागेल तितकीच मी कोथिंबीर इकडे वापरणार आहे. म्हणजे कसं 2-4च पराठे बनवायचे आपल्याला नाश्त्यापुरते. जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही कोथिंबीर घेऊन भरपूर असे पराठे बनवू शकता. तर आता बारीक चिरून घ्यायची, चांगली बारीक चिरून घ्यायची. नाही तर काय होतं, कोथिंबीरच्या काड्या राहून जातात. हे बघा, आता मस्त याला मी बारीक चिरून घेतलेलं आहे. हे असं बारीक चिरून घेतलं ना की मग पराठा मस्त होतो. हे असं बारीक चिरून घ्यायचं. सेम प्रोसेसने तुम्ही मेथी पराठा सुद्धा असा बनवू शकता. आज मला ना खरंच कोथिंबीरचे पराठे खाऊ वाटत होते, तर तुमच्यासाठी पण व्हिडिओ शेअर केला. बनवले नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मोकळी सुटसुटीत बारीक अशी हिरवीगार स्वच्छ कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. साईडला ठेवून घेऊया. एक मिक्सिंग बाउल घ्यायचं. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण गव्हाचं पीठ टाकायचं. आता मी पराठे थोडे बनवते म्हणून मी गव्हाचं पीठ मोठ्या वाटीच्या अंदाजाने घेते. जास्तसुद्धा तुम्ही याला घेऊ शकता भरपूर लोकांसाठी. जर बनवायचं असेल तर पिठाची क्वांटिटी, कोथिंबीरची क्वांटिटी वाढवायची. तर इकडे बघू शकता आता मी गव्हाचं पीठ टाकून घेतलं. 1 चमचा बेसन पीठ टाकायचं. बेसन पीठ ऑप्शन आहे, पण टाकलं तर खूप छान चव येते. त्यामुळे 1 चमचा बेसन पीठ फक्त टाका, जास्त नाही टाकायचं. त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. छान पराठ्याला रंग येतो. इकडे मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं धना पावडर. धना पावडर सुद्धा अर्धा चमचा टाकायचं, कारण की पराठे आपल्याला कमी बनवायचे आहेत. अर्धा चमचा जिरे टाकायचे, कारण अर्धा चमचा जिरे मी अगोदर वापरलेले आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकते आहे. बघा, याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे वापरलेत. त्यामुळं मिरची आणि लसूण आणि जिरेचा कूट केलेला आहे. 2-4 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या, 2-3 कमी तिखट मिरची आणि जिरे टाकून कूट करायचा. याने खूप छान चव येते लसूण जिरे असल्यामुळं. हवं तर तुम्ही लाल मिरचीचा पावडरसुद्धा 1 चमचा वापरू शकता. आता हे मिरचीचा कूट वगैरे टाकून घेतला आहे. थोडासा ओवा टाकायचा, चांगला स्वाद येतो, फ्लेवर मस्त लागतो पराठ्याचा. हे असं थोडंसं हातावर मॅश करायचा आणि असं याच्यामध्ये टाकून घ्यायचं. अगदी थोडं टाकायचं, जास्त नाही. तर टाकून घेतलेलं आहे. तर आता सगळं साहित्य आपण टाकून घेतलं. आता त्यानंतर आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तीसुद्धा जास्त नाही टाकायची, थोडी टाकायची, कारण पराठ्याची क्वांटिटी आपण लहान बनवणार, म्हणजे थोडेच बनवायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. जास्त कोथिंबीर जर टाकण्यात आली ना तर सगळीच कोथिंबीर लागून जाईल खाता वेळेस, म्हणून कमी ह्याच्यातच टाकायची कोथिंबीर. आणि 1 चमचा आता इथं मी सफेद तीळ टाकते. खूप छान कोटिंग लागते, दिसायला खूप मस्त वाटतात पराठे आणि खायलासुद्धा मस्त टेस्ट येते. मग आता हे सगळं साहित्य जे आपण मिरची, लसूण, जिऱ्याचा कूट केला आहे, मसाले वगैरे जे पण टाकलेत ना, ते सगळे एकजीव करून घ्यायचं पिठामध्ये. कोथिंबीर वगैरे सगळं असं चोळून घ्यायचं पीठ. आणि मग त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं. अगदी आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ असतं ना, बस तसंच मळून घ्यायचं. फक्त आपण ह्याच्यामध्ये काही मसाले टाकलेत. हे बघा, 1-2 मिनटामध्ये पीठ मळून झाले. आता आपण याच्यामध्ये ही एक वस्तू, सिक्रेट वस्तू नक्की टाका. ह्यानी मऊ लुसलुशीत असे हे तुमचे पराठे, म्हणजेच कोथिंबीरचे पराठे तयार होतात. तर मी 1 चमचा इथं दही टाकलेलं आहे. आंबट दही वापरायचं, अगदीच आंबट नको आहे आपल्याला. थोडंसं नॉर्मल आपलं आंबट असलेलं दही 1 चमचा टाकायचं. इतकं छान फ्लेवर येतो ना पराठ्यामध्ये. एकदा ही वस्तू नक्की टाकून बघा पराठ्यामध्ये, स्पेशली कोथिंबीरच्या पराठ्यामध्ये तर नक्कीच टाका. भरपूर वेळापर्यंत नरम लुसलुशीत सॉफ्ट असे हे पराठे राहणार तुमचे. बघू शकता. आता मी हे मिक्स करून घेतलं आहे. थोडा वेळ ठेवून मग परत एकदा ह्याला सेट करून घेते. आणि किती छान असं नरम पडले दह्यामुळं पीठ आपलं. आणि हे उरलेलं पीठ जे आहे आपल्याला लाटता वेळेस लागणार आहे थोडंसं.
आता काय करायचं, आपण पराठे लाटायला घेऊया. त्याच्या आधी आपण आपला किचन वाटा जो असतो त्याच्यावर पेपर आथरायचा. आता मी तर आथरते, तुम्ही तर म्हणजे जसं तुम्हाला जमन तसं करू शकता. तर असं आथरल्यामुळं काय होतं, पेपर वगैरे टाकला की किचन वाटासुद्धा साफ राहतो, स्वच्छ राहतो, जास्त काही खराब होत नाही. जे पण काही पीठ वगैरे सांडतं ना ते पेपरावरच पडून जातो आणि मग पेपर खराब झाला की आपल्याला तो फेकता येतो. आता इथं मी रोजचा चपातीचा पोलपाट घेतला आहे, तेल तूप मिक्स केलं आहे, छान चव येते पराठ्याला. नॉर्मल तेलसुद्धा लावू शकता, काही हरकत नाही. आता आपण काय करायचं, ह्याची छान लाट्या बनवायच्या चपात्यासारख्या, जाड पातळ जशा बनवायच्यात पराठे तुम्हाला त्यानुसार लाटी बनवा. तर मला थोडासा मीडियम जाडसर हवा आहे, अगदीच जाड नाही पाहिजे, थोडासा पातळपणा थोडासा जाडपणा असं एकदम मापामध्ये. हे असं सुक्कं पीठ पोलपाटवर टाकायचं थोडंसं आणि मस्त हलक्या हाताने पूर्ण असा पराठा लाटून घ्यायचा गोलाकार. आता साईजसुद्धा तुम्ही लहान मोठी आवडीनुसार इथे करा. हे बघू शकता किती मस्तपैकी असा हा पराठा लाटला जात आहे. तर सुंदर असे हे पराठे तयार होतात झटकेपट. हे असं पीठ मळून जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलं ना तरी खराब होत नाही आहे. डब्यामध्ये असं थोडंसं आपली प्लास्टिकची थैली वगैरे असते ना त्याच्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी बनवू शकता. फक्त बनवायच्या आधी थोडा वेळ काढायचा. बघा किती मस्त झाला आहे पराठा लाटून तयार. तर तवा तापत ठेवलेला आहे, आपण लगेच ह्याच्यावर शेकून घेऊया. तर पराठा टाकून घेतलेला आहे कोथिंबीरचा, ह्याला थोडा वेळ भाजून द्यायचं. नॉर्मल आपल्या चपात्यासारखंच आहे, काही असं विशेष नाही आहे, त्यामुळं काही टेन्शनसारखं सुद्धा नाही आहे पराठा बनवायचं. तर तेल तूप लावून घेते मस्त. आता तेल तूप लावून घेतलं आहे, खरपूस भाजून घ्यायचं, खालची साईड वरची साईड दोन्ही साईडनी छानपैकी तेल तूप लावून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं. तर हे बघू शकता मस्तपैकी असा. आता ही दुसरी साईडसुद्धा मी तेल तूप लावून घेते आणि सुंदर असा रंग येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं मंद आचेवर. हाय फ्लेम नाही ठेवायची, थोडासा मीडियम ठेवायचा. हे असं प्रेस करायचं चारी बाजूनी, जेणेकरून कसं होतं कट टू कट असं शेकला जातो पराठा, म्हणजे कच्चापणा निघून जातो. हे बघा किती मस्त रंग आला आहे, बघू शकता तुम्ही. छान छान असे स्पॉट तयार झालेले आहेत रेड ब्राऊन. आणि असं शेक द्यायचा, हलक्या हाताने असं चारी बाजूने प्रेस करायचा, पलटी करून घ्यायचा. हे असं पुन्हा एकदा पलटी करून घेतलं. हे बघा किती छान झालेला आहे पराठा आपला, मस्तपैकी तुपामध्ये भाजलेला असा हा कोथिंबीरचा पराठा. दुसरासुद्धा लाटून ठेवलेला आहे, तो सुद्धा लगेच शेकून घेते. ह्या पराठ्याची किंवा दुसरे कुठलेही पराठे जरी असले तर अशा पद्धतीने जर केलं ना तुम्ही, तर एक पराठा शेकेपर्यंत दुसरा पराठा तुम्ही झटकेपट लाटू शकता. कुठेही तुटत नाही, चिटकत नाही, अजिबात नाही. पटापट तुम्ही हे नाश्त्याला सकाळी बनवू शकता. किंवा टिफिनला जर भाजी वगैरे काय सुचलं नाही, कधी कधी होतं असं की भाजीसुद्धा नसती आणि सुचतसुद्धा नाही, त्यावेळेस पण तुम्ही असे पराठे झटकेपट बनवून टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता, लहान मुलाला सुद्धा देऊ शकता. तर हे बघा आता दुसरा पराठासुद्धा किती मस्त भाजून निघला आहे. जास्त काही याला करपवायचं नाही, कडक होईपर्यंत भाजायचं नाही, कारण हे पराठे जे आहेत ना ते नरम नरम लुसलुशीतच असतात. आता हे पराठासुद्धा मी काढून घेते. हे बघा झालेला आहे हा पराठा तयार. आता तिसरा पण टाकून घेते आणि सेम प्रोसेसने 2-4 अजून बनवून घेते आणि मग प्लेटमध्ये सर्व करूया. हे बघा मस्तपैकी आपले हे गरमागरम लुसलुशीत नरम सॉफ्ट असे हे कोथिंबीरचे पराठे, किंवा तुम्ही याला थेपला सुद्धा बोलू शकता कोथिंबीरचा. तर बघा किती छान असा तुपाचा चारी बाजूनी फ्लेवर लावलेला आहे, तिळाची कोटेन आहे आणि मस्तपैकी असे खरपूस भाजलेले असे गरमागरम लुसलुशीत असे हे कोथिंबीरचा थेपला किंवा पराठा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. बघू शकता कुठेही तुटत नाही आहे, किती नरम सॉफ्ट असा हा पराठा तयार झालेला आहे. खूप टेस्टी लागतो, एकदा नक्की करून बघा. केलं नसेल तर हे असे रोल करून ना 2-4 जरी लहान मुलांना टिफिनमध्ये दिले ना तर खूप आवडीने खातील. सोबत सॉस द्यायचा, केचप द्यायचा, सॉस द्यायचा, मेयोनीज द्या, बटाट्याची भाजी देऊ शकता, मस्त लागतं. आणि कधीही छोटी मोठी भूक लागते आपल्याला, खाऊ वाटतं असं काहीतरी चांगलं, त्यावेळेससुद्धा तुम्ही हे बनवू शकता झटकीपट. आणि असं केचपसोबत याला सर्व करा. गरमागरम चहासोबतसुद्धा तुम्ही याला नाश्ता म्हणून करू शकता. मस्त लागतोय, खूप छान झाला, इतका मस्त टेस्ट आलाय. दहीचा इतका भारी फ्लेवर लागतोय, थोडासा आंबटपणा लागतोय, अप्रतिम आहे, सोबत तुपाचा फ्लेवर.
तर छान झाला आहे, बघू शकता तुम्ही किती मस्त वाटतो असा आपला कोथिंबीरचा हा पराठा. तर नक्की ट्राय करा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशी छान छान नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईब करा. तर मस्त झालेलं मला तर आवडणार नाही. आता गरमागरम कडक असा चहा बनवायचा आणि त्याच्यासोबत याचा आनंद घ्यायचा आहे. तुम्ही पण झटकीपट ट्राय करा लगेच आणि खाऊन बघा आणि नंतर मला बोला की खरंच भारी झालेले आहेत पराठे. तर मस्त वाटतात आहे, खूप भरपूर क्वांटिटीमध्ये. जर अचानक घरी पाहुणे आले तर तुम्ही असे भरपूर क्वांटिटीमध्ये बनवूनसुद्धा नाश्त्याला देऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कोथिंबीरच्या पराठ्याची किंवा थेपल्याची? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, मस्त राहा.